नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. तर आता सोहमला हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू असतो. घरामध्ये सगळीकडे उत्साहाचं वातावरण असतं. तर आबा आता रजनीला सांगतात की रजनी, आता आई म्हणून तुला सोहमला हळद लावायची आहे. रजनी आता पुढे येते आणि मग सोहमला ती हळद लावत असते. जेव्हा ती सोहमला हळद लावत असते तेव्हा ती फार इमोशनल झालेली असते. स्वतःला कशीबशी सावरत असते. त्यावेळी सोहमसुद्धा आईला आधार देत असतो आणि तिच्या हातात हात घेऊन सगळं काही छान होईल असं म्हणत असतो. मग रजनीची हळद लावल्यानंतर आता कला हळद लावणार असते. कला ही सोहमला म्हणते की सोहम, आधी मी रीतीप्रमाणे हळद लावणार आहे आणि मग नंतर मी माझ्या पद्धतीने हळद लावेल. हा, कला ही सोहमला आता हळद लावत असते. सगळ्यात पहिल्यांदा ती हळदीचा फक्त एक टिका सोहमला लावते, अगदी प्रेमामध्ये. आणि मग नंतर जसा हात घेते तसा सोहमच्या तोंडावर हात लावते आणि सगळं त्याला आता हळदीने तिने गिरबडवून टाकलेलं असतं. जेव्हा कला सोहम सोबत ही मस्ती करत असते तेव्हा घरातले सर्वजण खूप खुश असतात आणि सगळेजण त्या दोघांकडे अगदी आनंदाने बघत असतात. तेव्हा नैनाला मात्र त्याचं फार दुःख होत असतं. नैना म्हणत असते की बघितलं राहुल, ह्या कलाला ना नेहमी पुढे 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 करायची सवयच लागली आहे. हिला ना नेहमी पुढे करायचं असतं. सगळ्यांना तिला हे दाखवून द्यायचं असतं की बघा बघा माझं सगळ्यांसोबत किती चांगलं जमतं ते. अगदी स्वतःचा पुढाकार घेण्यासाठी ही मुलगी एक क्षणही थांबू शकत नाही. कधी कोणाचा विचारही करणार नाही. तिला नेहमी स्वतःचंच खरं करायचं असतं आणि स्वतः कशी महान आहे हे दाखवण्यासाठी ती अगदी काही एक करू शकते असं नैना राहुलला म्हणत असते. तेव्हा राहुल मात्र ती गोष्ट इग्नोर करत असतो. तर इकडे कला जेव्हा सोहमला आता हळद लावत असते त्यावेळी अद्वैत हा त्या दोघांचे मस्त फोटोज काढत असतो आणि मग कलाचा हळदीचा हात तसाच असतो. कला आता अद्वैत जवळ येते, हळूच अद्वैतला गालावर हळद लावते. आता अद्वैतला वाटतं की बापरे, एवढ्या प्रेमाने मला आणि हळद, आणि तेही खरे. मग अद्वैत म्हणतो की काय माशी वगैरे बसली होती का? कला म्हणते की नाही अरे चांदेकर, मी तर तुला हळद लावली. असं म्हटल्यावर अद्वैत म्हणतो की बापरे, तू मला हळद लावली आणि तीही इतक्या प्रेमाने, मला तर ही गोष्ट पचतच नाहीये ग. कला म्हणते की मी सगळ्यांना प्रेमानेच हळद लावणार आहे. अद्वैत म्हणतो की नाही, मला माहिती आहे, मान्य या सगळ्या गोष्टी, परंतु तू आणि इतका सॉफ्ट टच, बापरे, शक्यच नाही वाटत. कला म्हणते की बापरे अद्वैत, तू काय एवढा रिॲक्ट करतोय? हे सगळं तुला अनएक्सपेक्टेड होतं का? तेव्हा अद्वैत म्हणतो की गप्प बस खोटाडी, मला माहिती आहे तुझं काय आहे ते. तू काय सॉफ्ट टच नाही आहे तुझा किती हार्ड टच आहे ना ते माहिती आहे. कसं सोहमला तू गिरबडवलंय ना तेही बघितलंय मी. आणि किती फासलीस तू ग त्याला हळद. असं कोणी हळद लावतं का? कला म्हणते की तो नवरदेव आहे त्यामुळे त्याला हळद फासली, बाकीच्यांना तर मी प्रेमानेच लावणार आहे. कला म्हणते की थांब, आता मी तुला सगळ्यांना प्रेमाने हळद लावूनच दाखवते. मग कला आता रजनीजवळ जाते. रजनीला आता 2 बोटं हळद लावते. मग त्यानंतर सरोजकडे जाते. आता सरोज रागानेच एवढी बघत असते की कला तिला हळद काय, तिच्यासमोर उभी सुद्धा राहू शकत नसते. त्यामुळे ती आता सरोजला काही हळद लावत नाही आणि मग आबांकडे येते. कला आबांना देखील 2 बोटं हळद लावते. मंडळी, जर अजूनही तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर माझी तुम्हाला विनंती आहे की आपल्या व्हिडिओला प्लीज लाईक करा. लाईक केल्याशिवाय पुढे जाऊच नका, कारण यावेळी मात्र तुमच्या सपोर्टची आम्हाला खूप गरज आहे आणि तो तुम्ही आम्हाला कराल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. आबा म्हणतात की कला, खूप प्रेमाने तू अद्वैतला हळद लावलीस हा, आम्ही सगळ्यांनी बघितलं बरं का. असं आबा मोठ्याने म्हटलेले असतात, त्यामुळे अद्वैतलाही लाज वाटत असते. आता कलाची जेव्हा सगळ्यांना हळद लावून होते तेव्हा अद्वैत नेमका उभा असतो आणि कला तिथून चाललेली असते. आता तिचा तोल जातो आणि अद्वैतच्या शर्टवर तिची आता बोटं माखलेली असतात. हळदीने आता अद्वैतचा शर्ट हा माखलेला असतो आणि कला त्याला म्हणत असते की सॉरी चांदेकर, माझ्यामुळे तुझा कुर्ता खराब झाला. तेव्हा अद्वैत म्हणतो की काय चाललंय खरं तुझं? अगं मस्तीची पण एक लिमिट असते आणि हे काय चाललंय तुझं? माझा सगळा कुर्ता खराब करून टाकलायस तू. आणि तुला काय वाटतं ग, हळद फक्त तूच लावू शकते का? बाकीचे कोणी तुला हळदच लावू शकत नाही का? म्हणजे प्रत्येकाला तुलाच हळद लावता येते का? असं म्हणून अद्वैत आता कलाच्या पाठीमागे तिला हळद लावण्यासाठी पळत असतो. कला पुढे पळत असते, अद्वैत तिच्या मागे पळत असतो. अगदी घरभर त्यांची पकडापकडी सुरू असते. आता ते बघून नैनाला मात्र खूप राग येत असतो की काय चाललंय यांचं आणि किती पुढे पुढे करताय. आता यांची काय हळद खेळण्याची वेळ आहे काही आपलं उगाच काही वागायचं असं नैनाचं म्हणणं असतं. ती राहुलला तसं म्हणत असते. तर कला आणि अद्वैत जेव्हा सोबत हळद खेळत असतात तेव्हा मात्र सरोजचा चेहरा अगदी बघण्यासारखा झालेला असतो. तिला प्रचंड राग आलेला असतो.
ती प्रचंड रागामध्ये असते. तिला अद्वैतचाही राग येत असतो आणि कलाचा तर डबलच राग येत असतो. त्यांची हळद तिच्या डोळ्यांना बघवलीच जात नसते. तर आता अद्वैत कलाला पकडत असतो, पण कला काही त्याच्या हातीच येत नसते. कला पुढे पळत असते, अद्वैत तिच्या मागे पळत असतो. कला त्याच्या हाती लागत नसते. शेवटी आता अद्वैत एक युक्ती लढवतो. शेवटी अद्वैत आता एका खुर्चीवर बसून घेतो आणि कलाला अद्वैत सापडतच नाही कुठे बसलाय तो. कला आता त्याच्याजवळ येऊन त्याला शोधत असते आणि मग त्याच वेळी अद्वैत आता कलाला पकडतो. अद्वैतने कलाला दोन्ही हात तिचे पकडून ठेवलेले असतात आणि मग तो कलाला हळद लावतो आणि चांगली मोठी हळद तिला फासतो आणि तिला म्हणतो की काय, तू मला सांगत होती ना की तू प्रेमाने मला हळद लावली. तू आणि प्रेमाने आणि मला हळद लावणार? शक्यच नाही कधी. मला माहिती आहे ना तू प्रेमाने हळद नाही लावणार. त्यामुळे मी मात्र तुला तुझ्या पद्धतीनेच हळद फासली आहे. कला म्हणते की ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. तू मला हळद लावलीस ना, आता मी तुला माझ्या पद्धतीने हळद लावणार. असं म्हणून कला देखील आता अद्वैतच्या तोंडाला चांगलीच हळद फासते. अद्वैत सुद्धा सगळा पिवळा झालेला असतो आणि तो कलाकडे बघत असतो. आता अद्वैतला हळद लावून कला तिथे पळत असते. त्याच वेळी सरोज तिथे येते आणि कलाचा हात पकडते. कलाचा हात तिने अत्यंत जोरात पकडलेला असतो आणि ते बघून कला घाबरते. घरातले सर्वजण आता त्यांच्याकडे बघू लागतात. तेव्हा रोहिणी मनात विचार करते की कला, खरे आतापर्यंत तू खूप हळद लावत होती ना, आता घे हळद लावून. आता तुला चांगलीच सरोज वहिनी हळद लावणार आहे आणि चांगलंच तुला पिवळं करणार आहे, असं ती रोहिणी मनातल्या मनात म्हणत असते. मग सरोज ही खूप रागाने कलाकडे बघत असते. कला ही घाबरलेली असते. आता सरोजला वाटतं की उगाच लोकांसमोर तमाशा नको, त्यामुळे सरोज आता कलाचा हात धरून तिला रूममध्ये घेऊन गेलेली असते. तर काहीच कळत नसतं या सरोजला काय झालेलं असतं. अद्वैत सुद्धा बघत असतो. तर रोहिणी लगेच या गोष्टीचा फायदा उठवते. रोहिणी अद्वैतला म्हणते की अद्वैत, अरे काय चाललंय तुमचं? अद्वैत म्हणतो की अगं आत्या, काय केलं मी? तेव्हा रोहिणी म्हणते की अरे तुम्हाला काही कळतं का? लग्नाचं घर आहे आणि तुमचं हे काय चाललंय? काय नाटकं सुरू केली तुम्ही ही? अरे तुमचं आता नक्की काय चाललं होतं? तू आणि तुझी बायको एकमेकांच्या मागे धावताय काय? एकमेकांच्या मागे पळताय काय? मस्ती काय करताय? अरे तुम्हाला काही कळतंय का? तुम्ही काय वागताय? तुम्ही काय आता लहान मुलं राहिल्यात का असे घरभर पळायला आणि घरभर फिरायला? अरे आपल्या घरामध्ये पाहुणे आलेत, बाहेरचे मंडळी आले आणि त्यांच्यासमोर तुम्ही अशा प्रकारे हळदी लावतात का एकमेकांना? अक्षरशः ना तुम्हाला दोघांना वेळेचं काही भानच राहिलं नाही. आपल्या आजूबाजूला काही माणसं आहे की नाही याचं सुद्धा तुम्हाला भान राहिलं नाही. तुम्हाला फक्त तुमच्या दोघांचंच पडलेलं असतं. आता बघा, तुमच्या या सगळ्या उपद्व्यापामुळे सरोज वहिनी शेवटी चिडली ना. आबा रोहिणीला म्हणतात की रोहिणी, हे बघ घरात आता कार्य सुरू आहे. हे बघ आता सरोज चिडली आहे माहिती मला, परंतु आता तू पण लगेच नको चिडूस, तू जरा शांत हो. आणि हे बघा, एक गोष्ट लक्षात घ्या की डाफराडाफरी करण्याची ही जागा तर अजिबातच नाहीये. आता अद्वैतला वाटतं की आई तर खूप चिडली असेल, त्यामुळे आता आईचा राग शांत करण्यासाठी आपण तर तिथे गेलंच पाहिजे. सिच्युएशन आता आपण हाताळली पाहिजे. म्हणून अद्वैत आता तिथून सरोजच्या रूममध्ये जात असतो. भांडण मिटवण्यासाठी तो जात असतो. पण त्याच वेळी आबा आता अद्वैतला थांबवतात. अद्वैतला म्हणतात की अद्वैत थांब. अरे हे बघ, तुला आपल्या घरच्यांचा स्वभाव माहीतच आहे आणि त्यातल्या त्यात सरोज काय आहे हेही तुला माहीत आहे. सरोज आता यावेळी खूप जास्त चिडलेली आहे आणि आता यावेळी जाऊन जर तू सरोजला समजवायला गेला तर मात्र ती तुला सुद्धा ओरडेल आणि मग अजूनच भडका पेटेल आणि भांडणं सॉल्व्ह होता होणार नाही. त्यामुळे मला काय म्हणायचंय की तू आता तिकडे जाऊ नको. त्या दोघींमध्ये बोलणं होईल आणि त्यांच्या पद्धतीने सॉल्व्ह होईल, परंतु तू आता तिथे जाऊन अजून भांडणं वाढवू नकोस, कारण तू तिथे गेल्यावर आणखी भांडणं हे वाढतील आणि सरोज आणखी चिडेल. आता आपलं लग्नाचं घर आहे आणि हे भांडणं वगैरे आपल्याला काही शोभत नाही. त्यामुळे आता हे भांडणं कसे कमी करायचे हे तुझ्या हातामध्ये आहे. तू आता इथेच थांब, त्या दोघी बघून घेतील काय आहे ते. तर इकडे मात्र सरोजने आता कलाला अगदी ओढत रूममध्ये आणलेलं असतं. कला तिला थांबवत असते तरी सुद्धा सरोजने काहीच ऐकलेलं नसतं. रूममध्ये येऊन सरोज आता कलाला जोरात ढकलून देते. कला आता टेबलवर पडलेली असते. पुन्हा एकदा सरोज आता कलाचा हात धरते आणि तिला उभं करते आणि कलाच्या जोरात कानाखाली ठेवून देते. आता तो सगळा प्रकार बघून कला तर थक्क असते की तिने एवढं काय केलंय की तिला डायरेक्टली मारलं गेलं. सरोजने तिला मारलं ही गोष्ट आता कलाला अजिबात सहन होत नसते. कला सरोजकडे बघत असते आणि सरोज सुद्धा कलाकडे खूप रागाने बघत असते. आता जेव्हा सरोज कलाला कानाखाली मारते तेव्हा कलाच्या गालाची हळद ही सरोजच्या हातावर लागलेली असते. तर सरोज लगेचच टिश्यू पेपर घेते आणि ती सगळी हळद पुसून टाकते आणि म्हणते की छी, माझा हात सुद्धा खराब झाला तुझ्यामुळे.
तुम्हा खऱ्यांची मात्र आमच्या चांदेकरांना हात लावण्याची सुद्धा लायकी नाहीये. आणि काय ग, तू माझ्या मुलासोबत हळद खेळतीयस, असं सरोज कलाला म्हणते. सरोज ही कलाला म्हणते की तुझी हिंमतच कशी काय झाली की तू माझ्या मुलाला हळद लावलीस. अगं तुझी लायकी तरी आहे का की तू माझ्या मुलाला हळद लावशील आता. अगं तुमचं सगळं खरे कुटुंब जरी एकत्र आलं ना तरी सुद्धा आमच्या एका चांदेकरासोबत सुद्धा उभी राहण्याची तुमची लायकी नाहीये. मगाशी रांगोळी काढताना काय म्हटलीस तू की तोल गेला आणि चुकून माझा तोल गेला. मग आता काय केलंस तू, मुद्दाम हळद खेळलीस ना माझ्या मुलासोबत. मला तुझं हे जे काही चाललंय ते कळत नाहीये असं अजिबात समजू नको. माझ्या मुलाला तुझ्या जाळ्या तोडण्यासाठी, तुझ्या प्रेमात अडकवण्यासाठी तू सापळे रचतेस. अगं तुला काय वाटलं मला या गोष्टी दिसत नाहीये का. बाकीच्या कोणी या गोष्टी ऑब्झर्व करणार नाही, परंतु मला मात्र ह्या गोष्टी बरोबर कळतात. तू काय आहे ना हे घरात मला मात्र चांगलंच माहिती आहे. अगं तुला काय वाटलं की या सगळ्या गोष्टी काय मला दिसत नाही, मला कळत नाही. माझ्या मुलासोबत डान्स काय करतेस, त्याच्यासोबत होळी काय खेळतेस, त्याच्या जवळ काय जातेस, या सगळ्या गोष्टी मला दिसतात आणि मी त्या नजरअंदाज करते ते फक्त आणि फक्त सोहमच्या लग्नामुळे. परंतु तुझी ही नाटकं मी अजिबात खपवून घेणार नाही. याचं निमित्त काढून त्याच्या पाठीवर मिसेस कला अद्वैत चांदेकर काय लिहिते या सगळ्या गोष्टी मला चांगल्याच कळतात. तुला आठवत नाहीये का तू मला काय लिहून दिलेलं आहे ते. तू मला एका पेपरवर तुझी सही करून मला सांगितलंय ना की तू माझ्या अद्वैतच्या जवळ जाणार नाही आणि त्याचा कधी नवरा म्हणून स्वीकार करणार नाही. विसरलीस का सगळ्या गोष्टी. जेव्हा तू त्या पेपरवर लिहित होती ना त्याच्या आधीच मी तुला सांगितलं होतं की तू माझ्या मुलाला गोळ्यात घेण्याचे पूर्ण प्रयत्न करशील किंवा त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करशील. तेव्हा मात्र तू मला हे वचन दिलं होतं की मी तुमच्या मुलाच्या जवळही जाणार नाही आणि नवरा म्हणून आमच्यामध्ये कुठले संबंधही होणार नाही, याचं वचन मी तुम्हाला देते. आता ती वचन पाळण्याची वेळ आली आहे. तुला जरी तुझं ते वचन आठवत नसेल तर मला मात्र तू दिलेलं वचन आठवतंय आणि ते वचन आता कसं पूर्ण करून घ्यायचं हे माझं मी बघेल. या घरातनं आता तुझी बाहेर जाण्याची वेळ आली आहे, एवढी गोष्ट लक्षात ठेव. आता मला काही एक सांगू नको, आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालती हो, कारण हीच ती वेळ आहे. सरोज आता एकदम हिंसा करत असते, म्हणजेच कलाच्या हाताला तिने जोराचं पकडलेलं असतं आणि जोराजोरात ती तिला म्हणत असते की चल निघ इथून, चल निघ इथून. आता मात्र कलाला ह्या अजिबात सहन होत नाही. मला कलाची ही गोष्ट खूप आवडते की ती अन्यायाला निदान प्रतिकार करण्याची क्षमता तरी तिच्यामध्ये आहे. कोणी आपल्यावर अन्याय करतंय म्हणून तो अन्याय सहन करण्यापेक्षा कलासारखा अन्यायाला विरोध केलेलं कधीही चांगलं. तर कला सुद्धा ते बरोबर छान निभावत असते आणि मग आता ती सरोजचा हात पकडते आणि आता सरोजला ती चांगलं समजावून सांगते. सरोजला ती सांगते की सरोज मॅडम, आता तुम्ही जे मला मारलं ना तुम्ही मला पहिलं आणि शेवटचं मारलं, एवढं लक्षात ठेवा. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा सरोज मॅडम, मला माहिती आहे की तुमच्या मनात माझ्याबद्दल प्रचंड राग आहे आणि ठीक आहे तुमचा राग आहे, मी याबद्दल काही एक म्हणत नाही. परंतु याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही माझ्यावर हात उचला. माझ्या आईवडिलांनी मला नेहमी दुसऱ्यांचा आदर कसा करायचा हे शिकवलंय, परंतु त्याचबरोबर स्वतःचा अनादर करायचं नाही हे देखील मला माझ्या आईवडिलांनी चांगलं शिकवलंय. आणि हो ठीक आहे, माझ्या आईवडिलांची सगळी शिकवण मी जशीच्या तशी फॉलो करते. आणि पहिली गोष्ट म्हणजे ज्या प्रकारे मी सगळ्यांशी आदराने वागते, माझ्या घरच्यांनी मला शिकवले की सगळ्यांशी आदराने वागायचं, मोठ्यांशी नीट बोलायचं, उद्धटपणे बोलायचं नाही, त्यांचा रिस्पेक्ट करायचा. सगळ्या गोष्टी मी ज्याप्रमाणे करते त्याचप्रमाणे माझ्या आईवडिलांनी मला हे देखील व्यवस्थित सांगितलेलं आहे की जर तुला कोणी मारलं तर मात्र रडत घरी यायचं नाही. मंडळी, जर अजूनही तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर माझी तुम्हाला विनंती आहे की आपल्या व्हिडिओला प्लीज लाईक करा. लाईक केल्याशिवाय पुढे जाऊच नका, कारण यावेळी मात्र तुमच्या सपोर्टची आम्हाला खूप गरज आहे आणि तो तुम्ही आम्हाला कराल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. हे बघा सरोज मॅडम, मी तुमचं काही ऐकायला तयार आहे, परंतु एक गोष्ट लवकरात लवकर तुम्ही देखील स्वीकारा. माझं चांदेकरशी लग्न झालेलं आहे आणि नात्याने मी आता त्याची बायको आहे आणि हे नातं जितक्या लवकर तुम्ही स्वीकाराल तेवढंच तुमचा त्रास कमी होईल, नाहीतर मात्र तुमचा असाच नेहमी जळफळाट होत राहील, असं आता कला सरोजला सांगते. सरोजला मात्र तिचे ते वाक्य चांगलेच मनाला लागलेले असतात, परंतु शेवटी सरोज काय करू शकते. तर इकडे रोहिणी आता रागामध्ये उभी असते. त्यावेळी आता तिची सून म्हणजे नैना तिच्या जवळ जाते.
रोहिणी रागात उभी असते कारण आबा रोहिणीलाच बोललेले असतात की रोहिणी तू शांत बस म्हणून. त्यामुळे नैना आता रोहिणीला म्हणते की मॉमिनला जाऊ द्या ना, तुमचे डॅड जरी तुम्हाला बोलले असतील तर कशाला मनावर घेताय. अहो पण एक गोष्ट लक्षात घ्या ना, आता सरोज मॅडम मध्ये आणि त्या कलामध्ये असं काहीतरी घडलेलं असेल की आपल्याला एनर्जी वाया घालवायची वेळच येणार नाहीये. तुम्ही कशाला भांडत बसताय, तुम्ही कशाला कलह करत बसताय. जो काही कलह करायचा आहे सरोज मॅडम ऑलरेडी करताय. तेव्हा रोहिणी म्हणते की गप्प बस ग तू. आता त्याच वेळी कला तिथे येते. कला तिथे आल्यावर सगळ्यांच्या नजरा ह्या कलाकडे असतात. पण कला मात्र तिथे अजिबात थांबत नाही आणि ती तिच्या खोलीत निघून गेलेली असते. कला ज्याप्रमाणे खोलीत निघून गेली त्याचा सगळ्यांनाच आता टेन्शन आलेलं असतं की नक्की सरोजमध्ये आणि कलामध्ये झालंय तरी काय. नक्की त्या दोघींमध्ये असं काय बोलणं झालं असेल की कला इथे न थांबता डायरेक्टली वरती निघून गेली. तर रोहिणी आता नैनाला म्हणत असते की नैना तुझी बहीण चांगलीच हुशार आहे ग. म्हणजे मला एक गोष्ट माहिती आहे की ती एवढी निर्लज्ज आहे की जरी सरोज सोबत तिचे भांडणं जरी झाले असले ना तरी सुद्धा निर्लज्जपणे ती आपल्या सगळ्यांसोबत उभी राहिली असती. परंतु तिने मात्र तसं काहीच केलं नाहीये. ती तडक तिथून निघून गेली. या सगळ्याचा एकच अर्थ होतो, सरोज वहिनीने काट्याने काटा काढलेला दिसतोय. तर संगीता आता आबांजवळ येते. आबांना ती म्हणत असते की आबाजी सरोज मॅडम खूपच चिडल्यात हो. मला त्यांचा राग अजिबात बघवत नाहीये. कलामध्ये आणि त्यांच्यामध्ये जरा जास्तच बाचाबाची झालेली दिसते. एक काम करता का तुम्ही सरोज मॅडमला समजवा, मी कलाला जाऊन वर समजावते. तेव्हा आबा म्हणतात की ठीक आहे. मग आता संगीता कलाकडे गेलेली असते. तर सगळ्यांना म्हणतात की हे बघा तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, जे झालं ते झालं, त्या गोष्टी होतील सॉल्व. आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही पुढच्या कार्यक्रमाची तयारी करा. आता सोहमला तर हळद लावून झाली आहे, परंतु सोहमची उष्टी हळद ही अनामिकाकडे जाणार आहे आणि उगाच त्यांनाही आता खोळंबा नको. त्यामुळे एक काम करा, सगळ्यात पहिल्यांदा सोहमची हळद अनामिकाकडे घेऊन जा, कारण त्या मुलीला लग्नासाठी परत इथे यायचंय. तर इकडे कला मात्र खोलीमध्ये आलेली असते, प्रचंड रागामध्ये असते. राग अगदी तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत असतो, झळकत असतो आणि तिला तेच आठवत असतं की कशा प्रकारे सरोज मॅडमने माझ्या कानाखाली मारली. आणि ही गोष्ट तिला अजिबातच सहन झालेली नसते, कारण सहन होण्यासारखी नसते सुद्धा. तिथे संगीता येते. आता कला जेव्हा संगीताला बघते तेव्हा कला उभी राहते आणि संगीताला म्हणते की आई मला माहिती आहे की तुम्हाला इथे काय समजवायला आली आहे आणि तू काय बोलणार आहे याचा सुद्धा अंदाज मला आहे. त्यामुळे प्लीज तू माझ्याशी काहीच बोलू नको. आणि तू ज्याप्रमाणे मला समजवायला आली आहेस ना त्याप्रमाणे घरच्यांना सुद्धा समजावण्याची गरज आहे. सरोज मॅडमला सुद्धा सांगणं गरजेचं आहे. पण मला एक कळत नाही घरातले असे का गप्प बसतात. आता संगीता तिथे येते आणि कलाला म्हणते बाळा अगं मला सगळं कळतंय, सगळं दिसतंय, सगळं स्पष्टपणे दिसू राहिलंय. मला फक्त इतकंच वाटतं की या सगळ्या गोष्टीमुळे तुझा आणि जावई बापूचा संसार नको तुटायला. त्यावेळी कला म्हणत असते की आई अगं संसार तुटू न देणं हे नवरा बायकोच्या हातात असतं. त्यामुळे माझ्यामध्ये किंवा चांदेकरमध्ये जे काही होईल त्याबद्दल बोल ना. गीता कलाला म्हणते की अगं कले तसं नाहीये. म्हणजे बघ बाहेर जे वाद होत आहे, सरोज मॅडमशी तुझे जे वाद आहे किंवा घरातल्या कोणासोबतही तुझे जे वाद आहेत, या सगळ्याचा परिणाम तुमच्या नात्यावर पडायला नको. म्हणजे तुझ्या आणि जावई बापूच्या नात्यावर याचा कुठलाही परिणाम पडता कामा नये. गीता आत्मीयतेने सांगण्याचा प्रयत्न करत असते. आता कलालाही समजलेलं असतं. कला संगीताला म्हणते की आई अगं मला तुझी बाजू कळते, तू काय सांगण्याचा प्रयत्न करते हेही मला समजतंय. पण एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या सुद्धा डोक्यात तीच गोष्ट आहे. तोपर्यंत चांदेकर सोबत माझं नाव जोडलं गेलंय तोपर्यंत चांदेकरचं आणि माझं नातं नाही तुटणार आणि त्याचं आणि माझं नातं टिकवण्यासाठी मी अगदी काहीही प्रयत्न करेल आणि तोपर्यंत मी या सगळ्या गोष्टी सहन करायला सुद्धा तयार आहे, असं कलाने आता संगीताला स्पष्टपणे सांगितलेलं असतं. संगीताला त्यावेळी कलाचा खूप आदर वाटत असतो की म्हणजे माझी मुलगी किती शहाणी आहे की या भीषण परिस्थितीमध्ये सुद्धा स्वतःला पॉझिटिव्ह ठेवते आणि तिच्या संसाराकडे बघून या सगळ्या गोष्टी ती मान्य करायला देखील तयार आहे. ते बघून संगीताला छान वाटलेलं असतं आणि कलाच्या मनातले सुद्धा सगळे आता जे काही डाऊट होते ते सगळे निघून गेलेले असतात. तर इकडे सोहमची आवरण्याची तयारी सुरू असते. सोहमने मस्त अशी शेरवानी घातलेली असते, ड्रेस घातलेला असतो आणि राहुल त्याला तयार होण्यामध्ये मदत करत असतो की स्लीव्स कशा ठेव, पॅन्ट कशी ठेव आणि मग त्यानंतर सोहमला तो म्हणतो. मग तो राहुलला विचारतो की राहुल आजपर्यंत तू कुठलं छान असं चित्र काढलंय. तर सोहमच्या समोर मात्र त्यावेळी काजलचं चित्र येतं, कारण त्याला असं वाटत असतं की आतापर्यंत त्याने जे काही चित्र काढले त्यापैकी काजलचं चित्र त्याने खूप मनापासून काढलेलं आहे आणि ते सगळ्यात छान आहे.
तर सोहम आता राहुलकडे बघू लागतो. तेव्हा राहुल म्हणतो की अरे असं काय करतोय, माझ्याकडे काय बघतोय, हे आतापर्यंत तू एवढं भारी चित्र कुठेच काढलं नशील जे आत्ता काढशील. तू आता एक काम कर, मस्तपैकी तू आरशासमोर उभा राहा आणि आरशासमोर उभा राहून मस्तपैकी तू तुझा पोर्ट्रेट काढून घे, कारण आता तू एवढा चिकना दिसतोय ना की तुझी नजर तुलाच लागेल. बघ कसं कमाल चित्र निघतंय ते. तेव्हा अद्वैत तिथे येतो आणि म्हणतो की हो 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 कमालच होणार आहे, कारण हीच ती वेळ आहे आणि हाच तो क्षण आहे. सोहम म्हणतो की दादा अरे बघ ना मी कसा दिसतोय. तेव्हा राहुल सोहमला म्हणतो की सोहम अरे तू कसाही दिस, परंतु जरी लग्न तुझं असलं, कपडे जरी तुझे जास्त भारी असले तरी सुद्धा दादा आणि मीच हँडसम दिसणार आहे अरे. असं म्हटल्यावर अद्वैत आणि राहुल दोघंही आता एकमेकांना टाळ्या देत हसत असतात. सोहम आता त्या दोघांचेही हात हातामध्ये घेतो आणि म्हणतो की त्यात काही शंकाच नाहीये की तुम्ही दोघंही एकदम छान दिसाल ते. तिघेही भाऊ एकमेकांच्या हातात हात घेऊन उभे असतात. आता त्याच वेळी रजनी तिथे येते. रजनीला त्या तिघांना बघून खूप आनंद होतो. तिघेही एकत्र असतात त्यामुळे तिला आनंद झालेला असतो आणि त्यावेळी तिचं लक्ष सोहमकडे जातं. सोहमला बघून ती थोडी इमोशनल होते आणि म्हणते की अरे वा माझा मुलगा तर किती देखणा दिसतोय. आणि मग ती अद्वैतला म्हणते की अद्वैत आता तुम्ही दोघं इथे आहात म्हणून माझं मात्र खूप मोठं टेन्शन आता गेलंय. याला तयार करण्याची जबाबदारी मी घेतली होती, परंतु आता तुम्ही दोघं जर याच्यासोबत असाल तर तुम्ही याला मस्तच तयार करणार आहात, यात काही शंका नाही. त्यामुळे मी बाकीचे कामं तरी निदान बघू शकते. तर अद्वैत म्हणतो की अगं काकी ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे, आम्ही करतो, परंतु तूही जरा स्वतःकडे लक्ष दे आणि जरा श्वास घे. तू श्वास घ्यायलाही आजकाल विसरायला लागली आहे. रजनी म्हणते की जाऊ दे रे, परंतु मला एक गोष्ट सांग की सोहम नवरा मुलगा तर तयार झालाय, पण तुझं काय, तुझ्या तोंडाला कपड्याला सगळीकडे हळद माखली आहे, तू कधी तयार होणार आहेस. अद्वैत म्हणतो की हो 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 मी तयार होणार ना. रजनी म्हणते की कधी तयार होणार आहेस मग तू. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही आर्टिस्टचं लग्न आहे ना, म्हटलं आधी आर्टिस्टला तयार होऊन द्या, आपलं काय आपण कुठे नवरा आहोत, त्यामुळे आपल्याला तयार व्हायला जास्त वेळ लागणार नाही. बरं चला मी येतो तयार होऊन, असं म्हणून अद्वैत तिथून निघून जातो. राहुल म्हणतो की बरं मामी अगं माझ्या फोनची बॅटरी जरा उतरली आहे, मी पण जाऊन येतो, असं म्हणून राहुलही तिथून निघून गेलेला असतो. तर आता सोहमला एवढं छान दिसताना बघून रजनीला फार आनंद झालेला असतो. रजनी सोहमकडे बघत असते. सोहमच्या ती जवळ येते. सोहमच्या अंगावरनं हात फिरवत असते. एवढासा सोहम आता इतका मोठा झालाय की त्याच्या लग्नाचा दिवस उजाडलाय. रजनी त्यामुळे फार भावुक झालेली असते. सोहमकडे बघत असते आणि मग तिच्या डोळ्यातलं काजळ आता ती सोहमला लावते आणि म्हणते की माझ्या मुलाला कोणाचीही नजर नको लागायला, तयार हो आणि लगेचच खाली आहे. तर रजनी तर इमोशनल झालेलीच असते, तर सोहम देखील तिच्यासोबत इमोशनल झालेला असतो, कारण लहानपणापासून त्याची आई त्याच्यासाठी सगळं काही असते. त्याच्या आईनेच सगळं काही त्याच्यासाठी केलेलं असतं. जो वेळ द्यायचा असतो तो आईने दिलेला असतो, हवं नको ते सगळं काही आईने बघितलेलं असतं. आणि मग आईला एवढं लाड करताना बघून आणि सोहमसाठी इमोशनल होताना बघून सोहम देखील इमोशनल होतो आणि तो देखील आता काळं टीट आहे ते रजनीच्या मानेवर लावतो आणि म्हणतो की माझ्या आईला सुद्धा कोणाचीही नजर लागायला नको, कारण माझी आई जगातली सगळ्यात बेस्ट आई आहे. सोहम जेव्हा असं म्हणतो तेव्हा रजनीला खूप आनंद होतो. एका आईला अजून तरी काय हवं असतं. रजनी सोहमकडे बघत असते, तिच्या डोळ्यात पाणी असतं आणि मग ती सोहमला मिठी मारते. सोहमला ती सांगते की बरं सोहम आता ये हा नंतर खाली, असं म्हणून तिथून रजनी निघून जाते. तर सोहम आता खुश राहण्याचा प्रयत्न करत असतो, ऍक्टिंग करत असतो, परंतु मनातून तो खुश नसतो, हे फक्त त्याला माहीत असतं. इतरांसाठी त्याचं लग्न आहे म्हणून, कोणाला वाईट वाटू नये म्हणून खुश राहण्याचा तो फक्त प्रयत्न करत असतो आणि आलेल्या सिच्युएशनच्या समोर जाणं एवढंच त्याचं टार्गेट असतं आणि एवढंच त्याने ठरवलेलं असतं. तर इकडे काजल आता तिच्या खोलीमध्ये असते. त्यावेळी काजलला आता काय करावं तेच कळत नसतं, कारण टाइम आता निघून जात असतो आणि अजूनही ती सोहमला तिच्या मनातलं सांगूच शकली नसते. तिला फक्त सोहमला तिच्या मनातलं सांगायचं असतं, कारण तिने पहिल्यांदा कोणावर तरी प्रेम केलेलं असतं. प्रेमाच्या भावना काय आहेत, प्रेम काय आहे हे तिला पहिल्यांदा कळलेलं असतं आणि हे प्रेम तिने जिच्यावर केले त्या व्यक्तीला तिला सांगायचं असतं की माझं तुझ्यावर प्रेम आहे. एवढाच तिचा उद्देश असतो की उगाच तिला त्या सगळ्या गोष्टी मनात ठेवायच्या नसतात. त्यासाठी ती खूप प्रयत्न देखील करते. प्रत्येक वेळी तिने सोहमला सांगण्याचा प्रयत्नही केलेला असतो. पहिल्यांदा जेव्हा सोहमला सांगण्याचा प्रयत्न ती करते तेव्हा सोहम तिचं ऐकूनच घ्यायला तयार नसतो आणि तिला सांगतो की तू माझ्या आयुष्यात मला माझ्या आसपास देखील नकोय.
त्यानंतर पुन्हा एकदा ती सोहमला डान्स करताना सांगण्याचा प्रयत्न करते, पण त्याच वेळी तिथे अनामिका आलेली असते आणि अनामिका सोहमला तिथून घेऊन जाते. मग त्यानंतर पुन्हा एकदा काजल ही सोहमला सांगण्याचा प्रयत्न करत असते, जेव्हा संगीत सुरू असतं आणि त्यावेळी ती सोहमला बाजूला घेऊन आलेली असते. परंतु संगीताला त्यांच्यावर डाऊट आल्यामुळे संगीता पुन्हा तिथे येते आणि काजलला सोहमला काहीही सांगू देत नाही. काजलला सगळ्या गोष्टी आठवत असतात की हळदीच्या टाईमला सुद्धा तिला सोहमला हळद लावणं किती जास्त जड जात होतं ते. जेव्हा तिच्या डोळ्यातून पाणी आलं तेव्हा ते सोहमच्या हातावर पडलं होतं. या सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात आणि त्यावेळी तिला फार वाईट वाटत असतं. ती विचार करत असते की आता मी काय करू, आज तर लग्न आहे, आज सोहमचं लग्न आहे आणि आता माझ्याकडे वेळच उरला नाहीये आणि माझं अजूनही सोहमशी बोलणं झालं नाहीये. माझ्या मनातलं मी सोहमला सांगू शकले नाहीये. नाही, मला काहीही करून सोहमशी बोलायचंय, सोहमला सगळ्या गोष्टी सांगायच्यात आणि सोहम तर माझ्याकडे बघतही नाहीये, माझ्याशी बोलतही नाहीये. आता मी करू तर काय करू. मी प्रत्येक वेळी सोहमशी बोलण्याचा प्रयत्न केलाय, त्याला सगळं काही सांगण्याचा प्रयत्न केलाय, परंतु प्रत्येक वेळी काही ना काहीतरी मध्ये आलंय आणि माझं सांगणं हे अधुरेच राहिलंय. मला सोहमला सांगायचंय की माझं त्याच्यावर किती प्रेम आहे ते. मी आता कसं बोलू या सगळ्या गोष्टी, माझ्या मनातल्या त्याच्याबद्दलच्या व्हॅल्यूज त्याला कशा सांगू, कसं सांगू त्याला की माझं त्याच्यावर किती प्रेम आहे. काय करू मी आता की माझं प्रेम त्याला कळेल, कसं सांगू या सगळ्या गोष्टी. आणि आता माझ्याकडे टाईमही नाही उरलाय, फक्त आजचा दिवस आहे. आजच्या दिवसानंतर मी कितीही सांगण्याचा प्रयत्न केला तर त्याचा काहीच अर्थ उरणार नाहीये. आणि एकदा की सोहमचं आणि अनामिकाचं लग्न झालं तर मात्र मला या गोष्टी सांगताही येणार नाहीये. मला काहीही करून आता लग्नाच्या आधी सोहमला या गोष्टी सांगायच्या. या सगळ्या कशा गोष्टी घडवून आणायच्या हे काजलला कळत नसतं. मग काजल विचार करते की सोहम तर माझ्याशी बोलायलाही तयार होत नाही, त्याला माझ्याशी बोलायचं नाहीये. ठीक आहे, मी त्याच्याशी बोलू नाही शकत तर निदान त्याला चिठ्ठी तर लिहू शकते. चिठ्ठीवर माझं मनातलं सगळं काही सांगून मी त्याला शेअर करू शकते. आणि हा बेस्ट मार्ग आहे. मी एक काम करते, मी सोहमला चिठ्ठीच लिहिते. असं म्हणून काजलने आता सोहमला चिठ्ठी लिहायला घेतलेली असते. तर इकडे कला आता छान मस्त रेडी झालेली असते आणि खरंच ती खूप सुंदर दिसत असते. आता जेव्हा अद्वैत आतमध्ये येतो तेव्हा कलाकडे बघतच राहतो, कारण कला खरंच खूप छान दिसत असते. कलाचं सौंदर्य तो बघत असतो आणि मग त्यानंतर कला आता अद्वैतच्या जवळ येते. अद्वैतला म्हणते की काय रे चांदेकर, काय झालं. तर अद्वैत म्हणतो की ऐक ना, माझे हात खराब आहेत, प्लीज मी फ्रेश होऊन येतो, तू एक काम कर ना, तोपर्यंत माझे कुर्ता आणि धोतर बाहेर काढून ठेव ना. त्यावेळी कला म्हणते की ठीक आहे. आता अद्वैत तिथून निघून जातो तर कला आता अद्वैतचा कुर्ता घेते आणि अद्वैतला समजून ती असं गोल गोल फिरत असते आणि म्हणत असते की चांदेकर, तू किती छान माझ्याकडे बघत होता रे. माझं सौंदर्य तू पहिल्यांदा न्याहाळतोय ही गोष्ट मला पहिल्यांदा तुझ्या नजरेतून दिसली आज. मला तर आता नेहमी असं वाटतंय की असंच राहावं, सुंदर दिसावं आणि तुझी नजर कायम माझ्यावर पडावी. कला पुन्हा एकदा आता अद्वैतचा कुर्ता घेऊन मस्त फिरत असते, डान्स करत असते, गोल गोल फिरत असते. आता अद्वैत तिथे येतो आणि म्हणतो की हे काय करतेस तू. तेव्हा कला थांबते आणि घडी कशाला मोडली, अगं हे असंच ठेवायचं होतं ना. बरं चल, धोतर कुठे आहे माझं. अद्वैत तिच्या हातातून तो कुर्ता घेतो. अद्वैत आता कलाला धोतर काढून द्यायला सांगत असतो आणि कला जेव्हा आता धोतर काढत असते कपाटातून त्यावेळी नेमकं असं झालेलं असतं की ते धोतर आहे ते कपाटाला आता अडकलेलं असतं आणि नेमकं ते धोतरच फाटून जातं. म्हणजे अद्वैतने कलाला काम सांगितलेलं असतं एवढं छोटंसं, त्यातही आता कलाकडनं मिस्टेक झालेली असते आणि ते धोतर आता फाटलं गेलेलं असतं. त्यामुळे आता कलाला फार टेन्शन येतं. अद्वैत सुद्धा आता रागानेच कलाकडे बघत असतो, कारण त्याला हे वागणं तिचं अजिबातच आवडलेलं नसतं. तर कला आता कुठे म्हटलेली असते की चांदेकरसाठी मी हे करेल, मी ते करेल, तिला छान वाटलेलं असतं आणि नेमकं आता तिच्याकडनं चूक झालेली असते. त्यामुळे अद्वैत आता तिच्यावर चिडलेला असतो. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. तर काजलने आता सोहमला चिठ्ठी लिहिलेली असते आणि त्यामध्ये तिने लिहिलेलं असतं की प्रिय सोहम, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, आय लव्ह यू. आणि खाली तिने तिचं नाव लिहिलेलं असतं. आता सोहम तिच्याशी बोलत नसतो, तिच्याशी बोलायला तयार नसतो, एक शब्दही तो तिच्याशी बोलत नाही. त्यामुळे आता काजलने हा शेवटी वे शोधून काढलेला असतो की निदान चिठ्ठी लिहून तरी ती सोहमला सांगेल की माझं त्याच्यावर किती प्रेम आहे ते. आता त्याप्रमाणे तिने सगळं काही केलेलं असतं अरेंज. चिठ्ठी वगैरे लिहून आता ती सोहमच्या रूममध्ये येते आणि ती चिठ्ठी आता तिथे टेबलवर ठेवते. आता ती तिथून निघून जाते. त्यानंतर थोड्या वेळानंतर कला तिथे येते.
ती चिठ्ठी खाली पडलेली असते, त्यामुळे कला आता ती चिठ्ठी वरती ठेवायला जाते आणि त्यावेळी त्या चिठ्ठीमध्ये काय आहे हे बघते. तर चिठ्ठी जेव्हा ती ओपन करून बघते तर त्यात लिहिलेलं असतं की प्रिय सोहम, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, आय लव्ह यू, आणि खाली काजल हे नाव लिहिलेलं असतं. ते बघून आता कलाला प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो आणि कलाला आता कळलेलं असतं की काजलचं आणि सोहमचं एकमेकांवर प्रेम होतं आणि हेच ते कारण आहे ज्यामुळे काजल मला खूप डिस्टर्ब दिसतीये. हेच ते कारण आहे की काजल सोहमच्या लग्नामध्ये खुश नाही आहे आणि ती कुठल्याही फंक्शनमध्ये सहभागी होत नाही आहे. आणि कदाचित हेच ते कारण आहे की सोहमच्या चेहऱ्यावर सुद्धा लग्न असून त्याच्या चेहऱ्यावर मला कुठल्याही प्रकारचं हसू दिसत नाही आहे. ही गोष्ट ह्या दोघांनीही सगळ्यांपासून लपवून ठेवली आहे. याचा अर्थ सोहम जबरदस्तीने लग्न करतोय, हे मुद्दाम लग्न करतोय आणि काजलचं त्याच्यावर प्रेम आहे ही गोष्ट सोहमला अजून माहीतच नाही आहे. म्हणून तर काजलने ही चिठ्ठी सोहमच्या खोलीमध्ये ठेवली आहे. आता असा अंदाज ही कला बांधत असते आणि कलाला पूर्णपणे आता सोहमचा आणि काजलचा भूतकाळ समजलेला असतो. दोघंही एकमेकांवर प्रेम करतात ही गोष्ट समजलेली असते. तर आता बघणं हे इंटरेस्टिंग असणार आहे की कला आता सोहमसाठी आणि काजलसाठी स्टँड घेईल का? काजल आणि सोहमला ती एकत्र आणेल का? काजल आणि सोहमचं लग्न लावून देईल का? जेव्हा तिला कळलंय की काजलचं सोहमवर प्रेम आहे तेव्हा मात्र काजलच्या बाजूने उभं राहून काजलचं आणि सोहमचं लग्न ती करेल का? आणि जर सोहम आणि काजलचं लग्न झालं तर अनामिकाचं काय होईल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला येणाऱ्या काही भागांमध्ये बघायला मिळणार आहेत. परंतु तोपर्यंत मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर माझी तुम्हाला विनंती आहे की आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आम्ही जेव्हा कधी व्हिडिओ अपलोड करू तेव्हा त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.